साचे तुम्ही संभाळले संधी भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही संभाळले संधी भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही संभाळले संधी भय निरसली खंती मनोजवं मारुततुल्य वेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महीपती गुरुराजा ज्ञानसिन्धु समर्था तव चरणप्रसादे न्यून नाही पदार्था बुद्धिमतीहीन दीनरंकमी दास तुझा निरसनी लोपकीजे कोटी अन्याय माझा सदाशिवसमारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पावला विश्रांती पावला विश्रांती पावला तुम्ही संभाळले संधी भय निरसली खंती कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबराय वैराग्यस्य परामूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय श्री संत कवी महिपती महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल संत मायबाप सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कीर्तनाला उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होतो. कीर्तनाला आरंभ. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अतिशय परिचित असणारा, स्वतःच्या जीवनातली सार्थकता व्यक्त करणारा, कोणामुळे जीवनामध्ये सार्थकता आली आणि त्या सार्थकतेमुळे आमच्या जीवनामध्ये काय परिणाम झाला याचा घोषवारा करणारा अभंग सेवे करता निवडला आहे. म्हणतात जन्माला आल्याचं खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये सार्थक झालं. आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ते खरं फळ आम्हाला मिळालं. कशामुळे? संतांच्या कृपेमुळे आमच्या जीवनामध्ये ते फळ मिळालं आणि आमच्या जीवनामध्ये भय आणि खंत या राहिल्या नाही. त्यामुळे आम्ही कृतकृत्य झालो. आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा आमच्या जीवनात शिल्लक राहिली नाही आणि इच्छा शिल्लक न राहिल्यामुळे काळ सुद्धा आमच्यावर आता बळ करू शकत नाही असा या अभंगाचा धावता भाव. विठाला आपल्या या आदर्श गाव गणेगावमध्ये सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादाने पूजनीय हरिभक्तीपरायण विकासजी महाराज हापसे, त्याचबरोबर त्यांच्या धर्मपत्नी स्वातीताई महाराज हापसे यांच्या अथक परिश्रमातून आणि त्यांच्या सासरे महाराज आमचे कोभरणे महाराज आणि समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यातून सर्वांच्या आशीर्वादाने सुंदर असणारी वास्तू आपल्या गावामध्ये उभी राहत आहे आणि त्या वास्तूच्या वास्तुशांती प्रित्यर्थ किंवा त्या घराच्या घरभरणीसाठी असं सुद्धा जरी म्हटलं तरी काय हरकत नाही. हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. बरं, ही वास्तू साधी सुधी नाही. या वास्तूमध्ये ज्ञानोबरायांचे तुकोबरायांचे बोल खऱ्या अर्थाने पुढच्या पिढीला नवीन वारकऱ्यांना खऱ्या अर्थाने देण्याचं महान काम महाराजांनी हातामध्ये घेतलेलं आहे. आशीर्वाद देण्यासाठी पूजनीय हरिभक्तीपरायण सुधाकरजी महाराज आहेर ते सुद्धा उपस्थित आहेत. आपण सर्वच मंडळी त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात.
त्याचबरोबर पूजनीय शांती ब्रह्म गुरुवर्य भास्करगिरीजी बाबा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर अनेक मान्यवर मंडळी डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ असतील, सर्वच महाराष्ट्रातील थोर थोर महाराज मंडळी या ठिकाणी येणार आहेत. सर्वांच्या शुभेच्छेने आशीर्वादाने आणि आपल्या विशेष प्रेमाने हा भक्ती उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पहिल्या दिवशी म्हणजे परवा आम्हाला येण्याचा योग आला ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या शुभारंभाच्या वेळेस, आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं दर्शन आम्हाला घडलं. त्या प्रित्यर्थ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे. कीर्तनाकरिता आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण राम महाराज असतील, हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज असतील, आमचे कृष्णा महाराज असतील, बरोबर ना, स्वातीताई महाराज आहेत, सर्व महिला मंडळ आहे, बालगोपाळ मंडळ आहे, विकास महाराज आहे, आमचे कोगर्णे महाराज आहे, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे अनिकेत महाराज खरवंडीवरून तेही या ठिकाणी आले, त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. सुंदर असणारी साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे. नंदूभाऊ पावसे जगदंबा साऊंड सिस्टीम ते सुद्धा उपस्थित आहेत. सुंदर असणारे व्हिडिओ रेकॉर्डिंगवाले सुद्धा ते सुद्धा उपस्थित आहेत. तुळस घेणाऱ्या माऊली आमचे विनेकरी बाबा, महिला मंडळ आणि थोडे का होईना पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये जो काही आपल्याकडे वेळ शिल्लक आहे, शरद भाऊ, जेवढा काही वेळ आपल्याकडे शिल्लक आहे त्या वेळेमध्ये श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न करूया. आज जरा 2-3 कार्यक्रमाला जाऊन आलो. लोकांनी महाराज आग्रह मोडता येत नाही लोकांचा, त्यांचा मान मोडता येत नाही. जर त्यांचा मान मोडला तर ते खऱ्या अर्थाने आपली मान मोडल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे 2-3 ठिकाणी जेवण्याचा आज योग आला, त्याच्यामुळे जरा घसा बसलेला आहे. जरी घसा बसलेला असला तरी कीर्तनकार उभा आहे आणि 9 वाजेपर्यंत आपण जी काही वेळ आपल्याकडे शिल्लक आहे त्या वेळेमध्ये भगवत चिंतन करूया. अतिशय गोड अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय महाराजांच्या अभंगातून खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाचं मूल्यांकन करतात, मूल्यमापन करतात. मी नेहमीच सांगत असतो, संतांचे अभंग हे खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आरशाचं काम करत असतात. कशाचं? आरशाचं काम करत असतात. आरसा काय करतो? काय करतो? आरसा जसं आहे तसं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच पद्धतीने संतांचे अभंग हे आरशाप्रमाणे आहे. आपलं जीवन जसं आहे त्या पद्धतीने संतांचे अभंग आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि ज्याला स्वतःचा चेहरा चांगला ठेवावा असा वाटत असेल तर त्या व्यक्तीने नेहमी आरशात पाहिलं पाहिजे. काय म्हणतोय कळतंय का? ज्या माणसाला स्वतःचा चेहरा चांगला असावा, चांगला राहावा असं वाटत असेल त्या व्यक्तीने आरशामध्ये पाहिलं पाहिजे. त्याच पद्धतीने ज्या व्यक्तीला स्वतःचं चरित्र, स्वतःचं जीवन चांगलं ठेवावं असं वाटत असेल त्यांनी संत विचाररूपी आरशामध्ये नेहमी पाहिलं पाहिजे. म्हणून संतांचे चरित्र, संतांचे अभंग हे आरशाप्रमाणे आहेत. आरसा कधीच माणसाला खोटं दाखवत नाही. एक आजीबाई दुकानात जाते, दुकानात गेल्यानंतर दुकानदाराला म्हणते, अरे बाबा मला आरसा दाखव. दुकानदार नेहमी सवयीप्रमाणे विचारतो, चांगला दाखवू का हलका दाखवू? आजी म्हटले, एकदम चांगलं दिसलं पाहिजे. कसं? एकदम चांगलं दिसलं पाहिजे. मग तो जरा दुकानदार भारी आरसा दाखवतो. आरशाची किमती असतात घेणाऱ्याच्या लायकीनुसार. 10 रुपयाला आरसा आहे, 1000 रुपयाला आरसा आहे. 1000 रुपयाचा आरसा आहे, 1 लाखाचा सुद्धा आरसा आहे. फक्त आपल्या खिशामध्ये दामाजी पंत पाहिजे. तेवढे असले की मग सगळं जगामध्ये काही मिळतं. त्या आजीला 500 रुपयाचा आरसा दाखव. आजी म्हटले, अजून भारीतला आरसा दाखव. अजून 1000 रुपयाचा आरसा दाखव. अजून भारीतला 1500चा आरसा दाखव. ती आजी म्हटली, तुझ्या दुकानातले सगळे आरसे खराब आहे. काय? सगळे आरसे खराब आहे. म्हटलं झालं काय? अरे म्हणे, मी माझ्या 18 वर्षाचे असताना तुझ्या दुकानातून तुझ्या बापाकडून आरसा घेऊन गेला होता.
त्यावेळेस या आरशाची किंमत 5 रुपये होती आणि त्यावेळेस मी त्या आरशात चांगली दिसायची. म्हटलं आजी तुमचं वय किती? म्हटलं 80 वर्ष. आता 80 वर्षाचं वय झाल्यानंतर आजी 18 वर्षाची दिसणार आहे का हो? हा? अजिबात दिसू शकत नाही. ज्या पद्धतीने माणूस आहे, ताई त्या बाळाला घेऊन थोडं बाहेर जा. थोडं विठाला विठाला ज्या पद्धतीने माणसाचा चेहरा आहे त्या पद्धतीने होत आहे. थोडं बाहेर घेऊन जा. थोडं धन्यवाद. हे लहान लेकर आहे, ते खेळणारच आहेत, आरडणारच आहेत, ओरडणारच आहेत. विठाला विठाला म्हणून संतांचे अभंग आमच्या जीवनामध्ये आरशाचं काम करतात, आम्हाला दाखवण्याचा मार्ग दाखवतात खऱ्या अर्थाने. म्हणून जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंगातून खऱ्या अर्थाने जन्माची इति कर्तव्यता काय आहे त्याचं मार्गदर्शन करतात. जन्माला प्रत्येक माणूस येत असतो. आपणही जन्माला आलोय. संतही या भूतलावर जन्माला येतात. देव सुद्धा या भूतलावरती जन्माला येतो. पशु पक्षी सुद्धा या भूतलावरती जन्माला येतात. पण महाराज म्हणतात पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. ज्या प्राण्याला किंवा पशुला काय करावं काय न करावं, काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय पिऊ नये, त्याला काय म्हणतात? पशु म्हणतात. हा, कळतंय का मी काय म्हणतो? ज्याला काय खावं काय खाऊ नये, काय करावं काय करू नये, काय प्यावं काय पिऊ नये हे ज्याला कळत नाही त्याला काय म्हणतात? पशु म्हणतात. जर आपण सुद्धा त्या पद्धतीने वागत असलो तर आपल्यात आणि पशुत काहीही फरक नाही. उत्तम मध्यम भोग भोगिती. पण खऱ्या अर्थाने जर या जन्माला आल्यानंतर जर खऱ्या अर्थाने जगल्यासारखं वाटत असेल, ज्याला वाटतंय आम्ही खऱ्या अर्थाने जगल्यासारखं वाटावं, अशा व्यक्तीने खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनामध्ये काहीतरी कार्य चांगलं केलं पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, ज्ञानोबरायांना आज 750 वर्षापेक्षाही अधिक काळ होऊन गेला तरी ज्ञानोबरायांची कीर्ती आजही आहे. उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐसे चराचरी कीर्ती ज्यांची, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. ज्ञानोबरायांचा सोहळा महाराष्ट्रातच होतो असं नाही, भारतातच होतो असं नाही, त्यांचा सोहळा वैकुंठात सुद्धा गाजतो. नाथ महाराज होऊन गेले, त्यांचं सुद्धा कीर्ती तशीच आहे. नामदेवरायांची कीर्ती तशीच आहे. तुकोबरायांची कीर्ती, निळोबरायांची कीर्ती, महिपती महाराजांची कीर्ती आजही या जगतामध्ये शिल्लक आहे. का हो? कारण की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जन्माची सार्थकता खऱ्या अर्थाने कळाली. विठ्ठला म्हणून जगायला सगळे जगतात, जगायला कुत्रे मांजरे जगतात,
जगायला तुम्ही आम्ही सुद्धा जगतो, जगायला संत सुद्धा जगत होते आणि देव सुद्धा या भूतलावरती आल्यानंतर जगतच होता. परंतु कीर्ती सगळ्यांचीच होईल असं नाही, पण माणसाने एक प्रयत्न केला पाहिजे, माणसाने चांगलं जगलं पाहिजे. जर जो व्यक्ती जीवनामध्ये चांगलं जगतो, तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे एका उत्तम चिवुर कीर्ती मागे, उत्तम चिवुर कीर्ती मागे, उत्तम चिवुर कीर्ती मागे, उत्तम चिवुर कीर्ती मागे, म्हणे एका मरणे तिसरे, म्हणे एका मरणे तिसरे, उत्तम चिवुर कीर्ती मागे, मागे, उत्तम चिवुर कीर्ती मागे, म्हणे एका मरणे तिसरे, उत्तम चिवुर मरणे तिसरे, उत्तम चिवुर कीर्ती मागे, उत्तम चिवुर कीर्ती उत्तमाची उरे कीर्ती मागे. महाराज कोणताही असो तरी सुद्धा ते म्हणतात, धुंदीत राहू. परमार्थाच्या धुंदीत माणसाने राहिलं पाहिजे, मस्तीनं गायलं पाहिजे, परंतु महाराज पाहून गायलं पाहिजे. विठाला विठ्ठल 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 हरी विठ्ठल ज्ञानदेव गणपती महाराज की जय. महाराज म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसाने जीवन असं जगलं पाहिजे की त्या माणसाची कीर्ती खऱ्या अर्थाने शिल्लक राहिली पाहिजे. मगाशी मी सांगितलं, ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये कीर्ती काय शिल्लक राहिली, कारण की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये स्वतःचा प्रत्येक एक एक क्षण परमार्थाकरता खर्च केला. ज्यावेळेस ज्ञानोबराय समाधीला निघाले त्यावेळेस सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज वर्णन करतात, जव जव दिन उगवला तवया ज्ञानी सार्थक केला. जो जो दिवस उगवला खऱ्या अर्थाने तो दिवस ज्ञानोबरायांनी सार्थकी लावला. आपण आपल्या जीवनामध्ये विचार करा, आपण किती वेळ भगवंताच्या नामस्मरणासाठी खर्च करतो. जो व्यक्ती स्वतःचा जर काळ भगवंताच्या नामचिंतनामध्ये जर खर्च करत असेल तो काळ महाराज खऱ्या अर्थाने धन्य आहे. महाराज म्हणतात, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे धन्य धन्य काळ, सकळ चिंतनामध्ये जातो खऱ्या अर्थाने तो काळ धन्य आहे. म्हणून संत मायबाप मला सांगतात, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. ज्याचा काळ हा भगवत चिंतनामध्ये जातो तो काळ खऱ्या अर्थाने धन्य आहे. म्हणून साधू संतांना म्हणावं लागतं, आपण जगत असताना आपला एक एक क्षण भगवंताच्या चिंतनासाठी जातो का? विचार करा. नाही, लोकांचं उकरण्यामध्येच आपला दिवस जात असतो. अमक्याचं असं झालं, तमक्याचं तसं झालं. अशा लोकांना अजिंक्य महाराज धर्मशास्त्र मूर्ख म्हणतं. काय म्हणतं? मूर्ख. ज्याला स्वतःचा वेळ भगवत चिंतनामध्ये खर्च करता येत नाही, ज्याला फक्त स्वतःच्या आयुष्यामध्ये टाइमपास करता येतो, त्याला काय म्हणतात? मूर्ख म्हणतात. सांगू का सुभाषित? काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम, व्यसनेन तो मूर्खानाम निद्रया कलहेन वा. ज्याचा वेळ व्यसनात जातो, ज्याचा वेळ झोपेत जातो, ज्याचा वेळ भांडणात जातो, अशाला धर्मशास्त्र मूर्ख म्हणतं.
पहा, 3 गोष्टीमध्ये माणसाचा सतत वेळ चाललेला आहे. लोक म्हणतील महाराज आम्ही व्यसन करत नाही. सांगू का व्यसन? सांगू का रे पोरांना व्यसन? तंबाखू खाणं म्हणजे व्यसन नाही, ते आहेच, पण तेवढ्या पटीतलं व्यसन नाही. दारू पिणं म्हणजे व्यसन नाही, आहे, पण तेवढ्या पटीतलं व्यसन नाही. ते व्यसन सगळ्यांना लागलंय, त्याचं नाव आहे मोबाईल. पूर्वीच्या काळामध्ये श्लोक असायचा, कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम प्रभाते कर. पण ते आता सगळं गेलंय. प्रभाते मोबाईल दर्शनम. म्हणजे जोपर्यंत माणूस सकाळी मोबाईल उघडून पाहत नाही तोपर्यंत त्या माणसाला आपण जिवंत आहो की नाही. महाराज, एखाद्या वेळेस जर त्या मोबाईलची चार्जिंग बॅटरी जर लो व्हायला लागली ना, माणसाचं बीपी लो व्हायला लागतो. काय करू काय नाही, काय करू काय नाही. अरे बाबा, जे व्हायचं ते होईल. हे व्यसन इतकं तरुणांना आहे, ठीक आहे, म्हाताऱ्या माणसांना सुद्धा व्यसन आहे. बरं, ज्या माणसाला इंग्रजी शब्द सुद्धा कळत नाही अशी लोक सुद्धा मोबाईल वापरतात. एकाला म्हटलं, अहो काय तुम्हाला काल फोन केला, तुम्ही फोन उचलला नाही, तुमचा फोन लागला नाही. तो म्हटला, महाराज मोबाईलला अवरेज नव्हतं म्हणे. आता कव्हरेज म्हणतात की अवरेज म्हणतात, एवढं सुद्धा कळत नाही तरी पण असे लोक मोबाईल वापरतात. भावपूर्ण आपलं ते, धन्यवाद त्यांना. कधी कधी शब्द सरकतात महाराज. विठाला विठाला व्यसनामध्ये वेळ जातो, व्यसने न तो मूर्खानाम. दुसरा वेळ झोपेत जातो. किती लोक झोपतात? घरी झोपतात, दुपारी झोपतात, आली वेळ तर कीर्तना सुद्धा झोपतात. व्यसन व्यसन आहे, निद्रा आहे. कलहे नवा. भांडणामध्ये जो माणूस स्वतःचा वेळ खर्च करतो त्याला खऱ्या अर्थाने मूर्ख म्हणतात. आणि अशा व्यक्तीची कीर्ती कधीही जगतामध्ये शिल्लक राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आज 300-350 वर्ष झाले तरी सुद्धा त्यांचं नाव आजही आम्ही का घेतो? कारण की त्यांनी स्वतःचा एक क्षण सुद्धा स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च केला नाही. औरंगजेब स्वराज्यावरती चालून येतोय, अफजल खान चालून येतोय, तरी सुद्धा स्वतःची धर्मपत्नी सईबाई महाराज मृत्यू शय्येवरती आहेत. आपला बालक 2.5 वर्षाचा आहे शंभू बाळ, तरी सुद्धा घराकडे लक्ष न देता अफजल खानावरती चालून जाणं सोपी गोष्ट नाही. म्हणून त्यांचं नाव आजही शिल्लक आहे. विठाला याला खऱ्या अर्थाने जगल्यासारखं खऱ्या अर्थाने माणसाला वाटलं पाहिजे. आयुष्यभर माणूस जगतो, कशाप्रमाणे जगतो? आपल्याकडे एक म्हण आहे, जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला. मी त्याच्यात थोडं पुढं सांगत असतो, जरी महाराज हेला व्हायचं वा काही अडचण नाही, जरी हेला व्हायचं ना, ज्ञानोबरायांचा हेलावा. काय ज्ञानोबरायांचा हेलावा, ज्ञानोबरायांचा हेला झाला तर खऱ्या अर्थाने लोक हेला म्हणत नाही, लोक रेडा म्हणत नाही. रेडेश्वर महाराज की जय. काय महाराज महिमा आहे. व्हायचं ना कुत्रा, व्हायचं ना ज्ञानोबरायांच्या दारातला कुत्रा, संत द्वारीचा कुत्रा. बैल व्हायचंय ना त्यांच्या दारातला बैल, घोडा व्हायचंय ना त्यांच्या समाधी सोहळ्यातला घोडा माणसाने. पण माणूस तसं होत नाही हो. माणूस सगळं काही होईल पण संतांच्या दरबारातलं कुत्र होणार नाही. माणसाला संसारातला गाढव होण्याची सवय फार लागली. विठाला विठाला म्हणून जन्माचं सार्थक त्याच्यामध्ये नाही. जगद्गुरु श्री तुकोबराय महाराज प्रत्येकाला उपदेश करत असताना स्वतःच्या चित्ताचं अवलोकन खऱ्या अर्थाने करतात. मी नेहमी सांगत असतो, संत हे त्यांची अभंग रचना ही कुठंतरी गेले, कागद पेन घेऊन बसले आणि मग लिहायला बसले, असे संतांचे अभंग नाही, त्या कविता असतात. आठवून आठवून ज्या केल्या जातात त्याला कविता म्हणतात. परंतु ज्याला कोणत्याही काळामध्ये भंग नाही त्याला खऱ्या अर्थाने अभंग म्हणतात. ज्ञानोबरायांना 700-750 वर्ष झाली तरी सुद्धा त्यांचा रूप पाहता लोचनी अभंग आजही गोड लागतो. काल परवा एखाद्या गाण्याची चाल आली, उद्या दुसरी चाल आली की ती चाल विसरून जातात माणसं. एखादं गाणं आलं
नवीन गाणं त्याच्या टक्करला आलं की ते गाणं विसरून जात. पण रूप पाहता लोचन सुख झाले वचन त्या काळामध्ये संतांनी अभंग गायले, ते अभंग आजही चित्ताला शांती देतात. का? म्हणून त्याला अभंग म्हणतात. त्यांनी त्यांच्या जीवनातला काळ खऱ्या अर्थाने सार्थकी लावला. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. म्हणून त्यांना म्हणता आलं काय? अभंगाचं पहिलं जन्मालो त्याचे, 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 जन्मालो त्याचे. श्रीफळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. तुम्ही ताबा दिले संती, तुम्ही ताबा दिले संती, तुम्ही ताबा दिले संती, तुम्ही ताबा दिले संती. आजी फळ झाले, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. तुम्ही ताबा दिले संती, तुम्ही ताबा दिले संती, तुम्ही ताबा दिले संती, तुम्ही ताबा दिले संती. महाराज म्हणतात जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे. आजी साचे फळ झाले कशाचे? जन्माला आल्याचे. खरं फळ, साचं फळ आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. असं आपल्याला वाटतं का हो? जन्माला आल्यानंतर खऱ्या अर्थाने फळ मिळाल्यासारखं. काही काही लोक म्हणतात 10 रुपयाची नोट सापडली महाराज, आमच्या जन्माचं सार्थक झालं. एक माणूस भेटला, महाराज रस्त्याने चालता चालता 10 रुपये भेटले. वा, आज काय दिवस आहे. एवढं हलकट नशीब माणसाचं असलं का? पोरांचं लग्न झालं, आमच्या जीवनाचं सार्थक झालं.
हे सार्थक खऱ्या अर्थाने क्षणिक सार्थक आहे. हे जे सुख आपल्याला त्या सार्थकातून मिळतं ते क्षणिक आहे. त्याला वेदांत शास्त्र सुख म्हणत नाही, त्याला सुखाभास म्हणतात. आभास आहे. थोड्या वेळ वाटतं जगल्यासारखं वाटलं. एखाद्या माणसाला 10 दिवसांनंतर जेवायला चांगलं चुंगलं मिळालं, मग तो माणूस जेवतो आणि जेवण झाल्यानंतर काय म्हणतो, महाराज आज जेवल्यासारखं वाटलं. म्हणजे इतके दिवस जेवत नव्हता का? का वाटतं? कारण की त्याला त्याच्या आवडीचं मिळालं, म्हणून त्याला त्याच्या जीवनामध्ये म्हणावं वाटतं आज खऱ्या अर्थाने सार्थकता आमची झाली. लोक पंढरपूरला जातात, भगवंताचं डोळे भरून मुखकमल पाहतात, वाटतं वा वा वा. आज तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची एक. कारण की त्या भगवंताच्या व्यतिरिक्त अन्य कुठेही आम्हाला सुख पाहायला मिळत नाही. त्यालाच पाहिल्यानंतर म्हणावं लागतं बाग गेला गेला, गेला चीन गेला, बाग गेला चीन गेला, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. आपण आयुष्य जगतो, 80 वर्ष जगतो, 90 वर्ष जगतो, परंतु आम्हाला जगल्याचं साचं फळ मिळालं असं वाटत नाही. का? कारण की जे फळ आपण खऱ्या अर्थाने त्याला फळ म्हणतो ते फळ नाही. ते फळ नाही, तो फळाचा आभास आहे. आम्हाला वाटतं खऱ्या अर्थाने आम्ही जगल्याचं फळ आम्हाला मिळालं, पण ते खोटं फळ आहे. खऱ्या अर्थाने एकदा की परमार्थाचं फळ मिळालं की अन्य कोणतीही गोष्ट मिळवण्याचं शिल्लक राहत नाही. तुकोबराय म्हणतात आता आमच्या जीवनामध्ये कोणतंही कमावणं शिल्लक राहिलं नाही. काम नाही, काम नाही झालो पाही रिकामा. एकदा की ते परमार्थाचं फळ जीवनात प्राप्त झालं की अन्य कोणतीही गोष्ट कमवण्याची शिल्लक राहत नाही. म्हणून तुकोबराय या ठिकाणी शब्द वापरतात आजी साचे फळ झाले. इतक्या दिवस झालं असं म्हणत नाही, आजी साचं फळ झालं. का? कारण की आमच्या जीवनामध्ये संत आम्हाला प्राप्त झाले. विठाला आणि ते साचं फळ फक्त संत आम्हाला देऊ शकतात. का? कारण की त्यांनी ते अगोदर मिळवलेलं आहे. ज्या व्यक्तीने तो लाभ मिळवलेला आहे अशाच व्यक्तीकडे गेल्यानंतर तो लाभ आपल्याही जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. ज्या ठिकाणी भोजन चालू आहे, ज्याच्याकडे भोजन देण्याची योग्यता आहे, दानत आहे, ऐपत आहे, अजून खाली येऊन सांगू लायकी आहे, अशा माणसाच्या दारामध्ये गेल्यानंतरच खऱ्या अर्थाने आपल्या उदराची क्षुधा निवृत्ती होऊ शकते, आपली भूक भागवू शकते. ज्याच्याकडे स्वतःकडेच खायला नाही अशा व्यक्तीकडे तुम्ही किती जरी 10 तास जरी त्याची मनधरणी करत बसले, त्या तो माणूस आपल्याला काही देऊ शकत नाही. पण ज्या संतांनी तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, ते स्वतः आनंदाच्या राशीवर बसलेले आहेत. आनंदाच्या राशीवरती स्वतः बसलेत आणि असे खऱ्या अर्थाने दुसऱ्याला सुद्धा ते फळ देऊ शकतात. म्हणून तुकोबराय म्हणतात
तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती विठोबार हरी विठो